नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 4.2. ओके, सो लेट स्टार्ट. मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग प्रॅक्टिस सेट नंबर 4.2 लेट्स लर्न कंपॅरिझन ऑफ रेशिओ म्हणजे गुणोत्तराची तुलना, ज्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 4.2 आहे. ओके, सो आपल्याला काय करायची की दोन गुणोत्तरांची तुलना करायची, कंपॅरिझन ऑफ टू रेशिओज. ओके, म्हणजे कंपॅरिझन ऑफ रेशिओ करताना इफ वी हॅव a upon b and c upon d, these are the two ratios. दोन रेशिओ आपल्याकडे असतील वेअर a b c d आर द रिअल नंबर्स अँड b which is at the denominator and d which is at the denominator, they should greater than 0, म्हणजे शून्यापेक्षा मोठे पाहिजे, शून्य असायला नको. कारण छेदस्थानी जर शून्य असेल, इफ यू हॅव 0 at the denominator then this term is nothing, we cannot find any value of this term. म्हणजे शून्याने कशाला भागता येतं का? नाही, म्हणून छेदस्थानी शून्य असता कामा नाही. सो वी वॉन्ट ग्रेटर दॅन 0 नंबर्स. कोणत्या कोणत्या? बी आणि डी. मग त्याचे तीन प्रॉपर्टीज आहेत की तुलना कशी करायची. ओके, सो इन द थ्री मॅनर वी कॅन कम्पेअर टू रेशिओज. मग त्यातला पहिला जो नियम आहे किंवा पहिली प्रॉपर्टी जी आहे रेशिओची तुलना करताना काय आहे बघा बरं. तर आपल्याला काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट टाइप ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन वी हॅव टू डू? लेट अस सी. बघा इकडे पाहायचं, ए अपॉन बी आणि सी अपॉन डी जर तुमच्याकडे दोन रेशिओ असतील तर ए आणि डी चा पहिला गुणाकार करायचा आहे, ए आणि डी चा. म्हणजे इकडून असा क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए आणि डी चा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड डी अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बी अँड सी. ओके, म्हणजे पहिल्या रेशिओचा न्यूमरेटर आणि दुसऱ्या रेशिओचा डिनॉमिनेटर यांचा पहिला गुणाकार असा करायचा आणि मग याचा डिनॉमिनेटर आणि त्याचा न्यूमरेटर यांचा गुणाकार. त्यांच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा कळेल लगेच. तुलना करायची म्हणजे लहान मोठेपणा ठरवणे. सो इफ ए अँड डी चा जर गुणाकार, इफ AD इज ग्रेटर दॅन BC देन द फर्स्ट रेशिओ इज ग्रेटर दॅन द सेकंड रेशिओ. म्हणजे पहिला गुणाकार जर दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर मग पहिला रेशिओ हा दुसऱ्या रेशिओपेक्षा कसा असेल? मोठा असेल. सो सिंपल, दिस इज द साइन ऑफ बिगर रेशिओ. नाव इफ AD इज स्मॉलर दॅन BC, म्हणजे पहिला गुणाकार फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज स्मॉलर दॅन द सेकंड मल्टिप्लिकेशन, देन ऑब्वियसली फर्स्ट रेशिओ is smaller than second ratio. Okay, and third, if AD is equal to BC, दोन्ही गुणाकार सेम आले, if two multiplication both of them are equal, then A upon B and C upon D, these two ratios are equal. That's why the equal sign is in between these two ratio. मग हे आपल्याला फक्त बघायचंय कोणता मोठा आणि कोणता लहान. जर पहिला एडीचा गुणाकार मोठा असेल तर पहिला रेशिओ मोठा, जर एडी लहान असेल तर पहिला लहान, जर एडी आणि बीसी जर इक्वल असेल तर दोन्ही इक्वल असतील. एवढं सिंपल आहे ते. ओके, ज्याच्यावर आधारित आता प्रॅक्टिस सेट नंबर काय आहे? 4.2 आहे. ह्या तीनही प्रॉपर्टीचे एक एक आपण एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 2/3 अँड 1/4. दीज आर द टू रेशिओज. दोन रेशिओ जे आहेत यांची आपल्याला कंपॅरिझन करायची. मग कंपॅरिझन करताना काय करणार आपण? आधी 2 आणि 4 चा गुणाकार केला, 2 and 4 and 3 and 1. ओके, 3 and 1 यांचा गुणाकार केला आपण, मल्टिप्लिकेशन 2 4 जा 8 and 3 1 जा 3. ओके, सो 8 is greater than 3. So the first multiplication is greater than the second multiplication. That's why the first ratio is greater than second ratio. Okay, second example. Second example मध्ये 2/3 आणि 7/8 आहे. ओके, सो इन धिस केस 2 आणि 8 चा गुणाकार आधी करावा लागेल आपल्याला. सो 2 into 8 is equal to 16 and 3 into 7 is equal to 21. So which one is greater than which number? So 16 is smaller than 21. Okay, so the first product, first multiplication, पहिला गुणाकार जो आहे तो लहान आहे, म्हणून या दोघांपैकी पहिला जो रेशिओ आहे, पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा लहान आहे. मग लहान असणाऱ्याकडे आपण नॅरो एंड करतो आणि ओपन एंड असतं ते बिगर कडे करतो. ओके, सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ धिस प्रॉपर्टी. नाव द थर्ड इक्वल वालं बघा आता 3/18 1/6 आहे. सो फर्स्ट मल्टिप्लिकेशन 3 into 6 is 18 and 18 into 1 is equal to 18. Okay, so both these multiplications are equal. That's why our two ratios are also equal. That's it. Okay, मग 4.2 जो आहे तो याच्यावरच आधारित आहे, त्याच्यामुळे आपण आता 4.2 सोडवायला काही हरकत नाही. चला 4.2 कडे. लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट नंबर 4.2. क्वेश्चन नंबर फर्स्ट, using property A upon B is equal to AK upon BK,
fill in the blanks substituting proper numbers in the following. ओके, हा जो गुणधर्म आहे ए छेद बी बरोबर ए के अपॉन बी के, या गुणधर्माचा वापर करून खालील रिकाम्या जागी योग्य ते अंक किंवा नंबर लिहा. मग ही प्रॉपर्टी काय आहे बरं? ए अपॉन बी इज इक्वल टू दिस इज द रेशिओ अँड ए के अपॉन बी के. ए के अपॉन बी के मीन्स व्हॉट? ही अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये इफ यू मल्टिप्लाय द रेशिओ विथ द सेम नंबर, जर एका रेशिओला समान संख्येनं जर गुणलं किंवा भागलं तर आपल्या मूळ रेशिओची किंमत बदलत नाही. ओके, वेन वी मल्टिप्लाय ऑर डिवाइड द रेशिओ विथ द सेम नंबर, our original ratio or the value of original ratio does not change. Okay, this is what this property. So using this property we have the first example. So our original ratio is 5 upon 7. 5 upon 7. So we have to fill this blank space, this blank space and this blank space. For this purpose what you have to do, इथं 5/7 आहे. मग पुढचे जे सगळे रेशिओ आहेत ते सगळे इक्वल आहेत याच्याशी. कसे? या 5 आणि 7 ला नेमकं कशाने जरी गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर, ओके, वेन वी मल्टिप्लाइड और डिवाइड देन अँड देन ओनली वी विल गेट दिस 28, 35 और 3.5. सो फर्स्ट रेशिओ, पहिल्या रेशिओकडे जाऊया. 5 upon 7 इज आर ओरिजिनल रेशिओ. फर्स्ट रेशिओ मध्ये डिनॉमिनेटरला 28 दिलेला आहे. सो 5 upon 7 मध्ये 7 ला कशाने डिवाइड किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर मला 28 मिळणार आहे त्याचा शोध लावा. त्याचा शोध लावण्यासाठी सिंपली काय करा, 28 ला 7 ने डिवाइड करून बघा. ओके, 7 चोक 28, 7 4 जा 28. याचा अर्थ 7 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, 7 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 28 मिळत आहे. सो ॲज वी मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर with the number, with the same number we have to multiply numerator, that is 5. So 5 multiply by 4, so you will get 20 as the blank space. Okay, 5 4 जा 20 म्हणजे 4 25. ही आपली जागा झाली रिकामी, म्हणजे रिकामी जागी झाला भरलेली. कसं? तर दोन्ही संख्येला आपण समान संख्येने गुणलेला आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी वापरलेली आहे. 4 ने दोघांना गुणल्यानंतर मला काय भेटलं? वरची संख्या मिळाली. 7 चोक 28, 4 पंचे 20. इथं पण तेच आहे बघा बरं, वरती 35 आहे, म्हणजे 5 ला कशाने तरी डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके, सो विच इज दिस नंबर? बाय विच नंबर वेन वी डिवाइड और मल्टिप्लाय दिस 5 वी विल गेट 35. कोणती संख्या आहे मग? मग 35 ला जर 5 न भागलं तर आपल्याला भेटते 7 5 35 किंवा 5 7 जा 35. इट मीन्स दॅट दिस 5 इज मल्टिप्लाइड विथ 7. दिस 5 इज मल्टिप्लाइड विथ 7. That's why we got 35 right here. So similarly at the denominator multiplied this 7 by 7 again. Okay, with the same number. समान संख्येनं गुणणे. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय भेटेल? 7 7 जा 49 in the blank space. Okay, 49 is the answer of this blank space. Now 3.5. Okay, how will I get 3.5? By dividing the number or by multiplying the number? 3.5 मला कसं मिळणार आहे? 7 ला मल्टिप्लाय केल्यानंतर का डिवाइड केल्यानंतर? ते आपण कसं काय थोडंसं बघूया बरं. 3.5 आहे. ओके, 3.5 ला जर मी 7 ने डिवाइड केलं तर मला किती भेटतं बघा बरं? 0.5. कारण 7 न 0चा भाग बसला आणि 7 5 35. याचा अर्थ 7 ला 0.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 3.5 भेटलेलं आहे. अलग लक्षामध्ये तुम्ही ते डिवाइड करून सुद्धा मिळवू शकले असता, परंतु हे जरा सोपं आहे. 0.5 ने त्याला मल्टिप्लाय करा. So in the denominator 7 into 0.5. Okay, so this 3.5 is the product of 7 into 0.5. Similarly, we should multiply this 5 at the numerator with 0.5 again. मग न्यूमरेटरला सुद्धा त्याच संख्येने मल्टिप्लाय किंवा गुणलं पाहिजे की नाही या नियमानुसार. मग 5 ला जर 0.5 ने जर गुणलं तर तुम्हाला किती भेटेल रे मित्रांनो? You will get 2.5. So 2.5 is the correct number or the appropriate number at this blank space. 2.5. Okay, this is what the first example. Now second example. Second
example. 9/14 is the original ratio. Okay, from this original ratio we have these 3 other similar ratio किंवा सेम रेशिओ यांची व्हॅल्यू तेवढीच येणार आहे 9/14 एवढी. मग मला सांगा इथं पहिल्या रेशिओसाठी 9 ला कशाने डिवाइड किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर मला 4.5 मिळालेला आहे, त्याचा शोध लावा. शोध लावण्यासाठी एकतर तुम्ही काय करू शकता, 4.5 ला 9 ने डिवाइड करून बघा, मग तुम्हाला कळेल. पण त्याच्यापेक्षा सिम्पली असं आहे की 9 ला जर मी 2 ने डिवाइड केलं, कशाने डिवाइड केलं, 2 ने, तर मला 4.5 मिळतंय. का? कारण 9/2 म्हणजे 9च्या निम्मच करायचं, किती, 4.5. असं सिम्पल आहे. कळत असेल तर ठीक आहे. किंवा तुम्हाला काय करावं लागेल, 4.5 डिवायडेड बाय 9 आणि मग तुम्हाला कळेल की त्याला कशाने मल्टिप्लाय केलं होतं. मी तर किती, 0.5. याचा अर्थ 9 ला जर मी 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर मला 4.5 मिळू शकतं. एकतर 2 ने डिवाइड करा किंवा 0.5 ने त्याला मल्टिप्लाय करा. दोन्ही मेथडपैकी कुठलीही चालू द्या. परंतु एक भागाकाराचा असू द्या, कळू द्या की भागाकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय मिळू शकतो, तुमचा रेशिओ जो आहे तोच तसाच मिळू शकतो इक्वलाइजमध्ये, म्हणजे या गुणधर्मानुसार. म्हणून इथं भागाकाराचं स्वरूप घेतलेलं आहे. अदरवाईज 9 ला जर तुम्ही 0.5 ने जर गुणलं तर तुम्हाला 4.5 मिळू शकतं. अलग लक्षामध्ये. आता खाली सुद्धा काय करावं लागेल रे आपल्याला, 14 डिवायडेड बाय 2. सो when we divide numerator by 2, so at the denominator 14 divided by 2 करावं लागणार आहे, कारण समान संख्येने गुणायचं किंवा भागायचं असतं. अलग लक्षामध्ये. मग इथं आपण काय करूया, भाग दिला. मग किती येणार तुमचा भाग त्या ठिकाणी, 14 ला जर 2 ने भाग दिला तर तुमचं उत्तर येणार आहे 7. अलग लक्षामध्ये, कारण 7 दुनी 14. इथं बघा बरं 42. सो 14 ला कशाने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 42 मिळालेला आहे. 14च्या पाड्यामध्ये 14 3 जा 42, 14 त्रिक 42. याचा अर्थ मित्रांनो, दिस 14 इज मल्टिप्लाइड विथ 3. सो इफ 14 इज मल्टिप्लाइड विथ 3, जर 14 ला 3 न गुणलेला असेल तर न्यूमरेटरला सुद्धा तुम्ही काय करा, 3 नच मल्टिप्लाय करा. ओके. मग 9 त्रिक किती आलं तुमचं, 27. ओके. 9 3 जा 27 विल be the proper number at this blank space. Now last 3.5. 3.5 डिनॉमिनेटरला आहे. मग रेशिओचा डिनॉमिनेटर किती आपला, 14. मग 14 ला डिवाइड केल्यानंतर की मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला 3.5 मिळणार आहे. ते सुद्धा करून बघा. सेम याच्यासारखंच आहे, 9 सारखं. मग इथं बघा बरं कशाने मल्टिप्लाय करायचं किंवा डिवाइड करायचं. 3.5 डिवायडेड बाय 14 करून बघूया आपण, मग कळेल. जो अंक येईल त्यांनी आपण 14 ला मल्टिप्लाय केला असं समजूया. ओके. 14 म्हणजे 14, 0चा भाग बसला. ओके. मग 14 दुनी 28, 14 दुनी 28, 35 मध्ये 28 गेले किती राहील, 7. ओके. 14 पंचे 70 म्हणजे 0.25. याचा अर्थ 14 ला 0.25 नी जर गुणलं तर 3.5 उत्तर मला मिळणार आहे. अलग लक्षामध्ये. 0.25 ने जर 14 ला मल्टिप्लाय केलं तर मला 3.5 मिळतंय. मग 9 ला पण मला 0.25 नेच गुणावं लागेल. ही एक मेथड आहे. आणि दुसरी म्हणजे की 14 ला जर तुम्ही कशाने डिवाइड करत असाल, 14 डिवायडेड बाय जर 4 केलं तरी सुद्धा मला किती मिळतं, 3.5 मिळतं. मग जर तुम्हाला हे सोपं वाटत असेल तर हे करा, किंवा जर हे सोपं वाटत असेल तर हे करा. तर 4 ने भाग जाणं जरा थोडंसं सोपं आहे, म्हणून मी काय करतो, 14 ला 14 डिवायडेड बाय 4 करतो. आले का तुमच्या लक्षामध्ये. किंवा 0.25 ने जरी मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लिकेशन असेल तर 0.25 आणि डिव्हिजन असेल तर 4 ने डिवाइड करा, मग तुम्हाला उत्तर भेटून जाईल. मग वरती काय करावं लागेल, मला 9 डिवायडेड बाय 4 करावं लागणार आहे. मग जर 9 डिवायडेड बाय जर 4 केलं मी, तर मग 9/4 किती उत्तर येईल रे मला, 4 दुनी 8 पॉइंट आला. ओके. परत 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20. आय विल गेट 2.25. किती भेटणार मला, 2.25. दॅट्स इट फॉर द सेकंड एक्झाम्पल फॉर क्वेश्चन नंबर 1. लेट्स मूव टुवर्ड द second question. Second question from practice set number 4.2. Find the following ratios. पुढील गुणोत्तरे काढा. पुढील गुणोत्तरे काढा. कशी काढायची, त्यातलं पहिलं गणित, the ratio of radius to circumference of the circle. रेशिओ ऑफ रेडियस म्हणजे रेडियस आणि त्याचा
परिघ, रेडियस म्हणजे त्रिज्या आणि सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परिघ यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. किती सिंपल आहे बघा बरं. मग कसं लिहिणार आपण? देअरफॉर रेशो काय असेल मग तुमचा? रेडियस, ओके, रेडियस ऑफ सर्कल अपॉन देअरफॉर सर्कम्फरन्स. काय असेल? सर्कम्फरन्स म्हणजे काय? परिघ. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असेल? रेडियसला काय म्हणतो रे आपण? आर म्हणजेच त्रिज्या. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? इट इज 2 पाय आर. ओके, सो 2 पाय मीन्स 2 into पाय into आर. सो आर विल गेट कॅन्सल. आर विल गेट कॅन्सल. जर आर कॅन्सल झाला असेल तर काय शिल्लक राहिलं मग तुमच्याकडे? वरती फक्त 1. R1 जा 1, R1 जा 1 झालं. म्हणजे आर एक आर गेला. वरती राहिलं फक्त तुमच्याकडे 1 आणि खाली राहिलं फक्त तुमच्याकडे 2 पाय. ओके, आणि रेशोच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर 1:2 पाय. ओके, सो दिस इज युअर रेशो ऑफ रेडियस विथ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो सिंपल. फक्त सर्कम्फरन्स काय, सर्कल काय माहित असलं पाहिजे. नाव सेकंड एक्झाम्पल, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ द रेडियस आर टू इट्स एरिया. सर्कलच्या सर्कम्फरन्सचा एरियाशी असणारा गुणोत्तर काढायचा आहे. सर्कम्फरन्स म्हणजे परिघ आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ. कुणाचं? वर्तुळाचं. मग परत एकदा तेच करावं लागणार आपल्याला. इथं काय लिहायचं? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. देअरफॉर circumference of circle and area of circle. Area of circle. So you must know what is the formula of circumference and what is the formula of area. म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ यांचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. मग सांगा बरं, दोघांचा रेशो किंवा दोघांचा गुणोत्तर जर काढायचा असेल तर पहिली राशी भागिले दुसरी राशी. फर्स्ट एक्सप्रेशन अपॉन सेकंड एक्सप्रेशन. सांगा, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे काय असतं? 2 पाय आर विथ द रेडियस आर म्हणजे त्रिज्येसोबत. ठीक आहे. आणि एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय असतो? इट इज पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. मग मला सांगा आता काय काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे? हा, वरचं तर धिस पाय अँड धिस पाय विल गेट कॅन्सल. आरने आर स्क्वेअरला जर डिवाइड केलं तर खाली आर राहील. म्हणजे वरती राहील तुमच्याकडे 2 आणि खाली राहील फक्त आर. आले का लक्षामध्ये? याचाच अर्थ तुमचा जो रेशो आहे तो येईल 2:r. ओके, दॅट्स इट फॉर द सेकंड एक्झाम्पल. आलंय का तुमच्या लक्षामध्ये? सूत्र आणि त्या संबंधित असणाऱ्या ज्या काही बाबी असतात बेसिक कन्सेप्टच्या त्या माहीत असले की सोपं आहे. ओके, लेट्स मूव्ह टुवर्ड द थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. थर्ड एक्झाम्पल, रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट साइड इफ लेंथ ऑफ साइड इज 7 सेंटीमीटर. रेशो कशाचा काढायचा आहे? डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट साइड म्हणजे एका चौरसाच्या कर्णाचा त्याच्या बाजूशी असणारा रेशो काढायचा आहे, त्याचं गुणोत्तर काढायचं. कशाचं काढायचं आहे? चौरसाच्या कर्णाचं त्याच्या बाजूशी असणार. आणि बाजू किती दिली आपल्याला? 7 सेंटीमीटर दिली. साइड इज गिवन. सो साइड ऑफ द स्क्वेअर इज 7 सेंटीमीटर. ऑलरेडी गिवन. ना द डायगोनल ऑफ स्क्वेअर. मग डायगोनल काय असतो रे त्याचा? स्क्वेअरचा डायगोनल काय आहे? त्याचा एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे त्याचं. काय आहे? साइड इंटू √2. साइड इंटू √2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे तर साइड तर ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे ती साइड दिलेली? इट इज 7 इंटू √2. ओके, सेंटीमीटर. आलं का तुमच्या लक्षामध्ये? हा झाला तुमचा डायगोनल म्हणजे कर्ण आणि ही झाली साइड. आता रेशो कशाचा विचारलाय? डायगोनलचा. ओके, टू इट्स साइड. आपण रेशो लिहायचा इथं. मग रेशो कसा लिहिणार तुम्ही? सो देअरफॉर डायगोनल ऑफ स्क्वेअर, डायगोनल ऑफ स्क्वेअर डिवायडेड बाय, गुणोत्तर लिहायचं म्हणलं की पहिली राशी भागिले दुसरी राशी. ओके, फर्स्ट क्वांटिटी अपॉन सेकंड क्वांटिटी अँड साइड ऑफ स्क्वेअर. साइड ऑफ
स्क्वेअर इज इक्वल टू सांगा डायगोनल ऑफ स्क्वेअर किती आहे आपल्याला 7√2 आणि साईड किती आहे 7. सो पुट द व्हॅल्यूज डायगोनल ऑफ स्क्वेअर दॅट इज 7 into √2 अँड दिस इज 7. मग किती येणार रे. सो धिस 7√2 म्हणल्यानंतर 7 7 जा. ओके 7 7 विल गेट कॅन्सल अँड ओनली √2/1 इज द रिमेनिंग थिंग. ओके खाली एक एक 7 1 7 7 1 भाग गेल्यानंतर छेदस्थानी 1 आला आणि मग तुमचा रेशो काय असेल मित्रांनो √2:1. ओके सो दिस इज द फायनल रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड. आलं का तुमच्या लक्षामध्ये. नाव द फोर्थ एक्झाम्पल लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल्स lengths of sides of rectangle are given 5 centimeter and 3.5 centimeter. 5 centimeter and 3.5 centimeter. Find the ratio of its perimeter to its area. आता या गणितामध्ये आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर पण माहित पाहिजे आणि त्याचा एरियाचा फॉर्म्युला सुद्धा माहित पाहिजे, मग आपल्याला सोडवता येईल. जसं या गणितामध्ये आपल्याला डायगोनलचं जे काही सूत्र आहे ते माहित असताना आपण त्याचा रेशो काढू शकलो. इथं साइड्स ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताच्या बाजू दिलेल्या आहेत. एक दिली 5 सेंटीमीटर आणि दुसरी दिली 3.5 सेंटीमीटर. जी लांब आहे 5 जास्त आहे ते अर्थातच लांबी असते आणि जी कमी असते ती काय असते रुंदी असते. आपण इथं लिहूया लेंथ म्हणजे लांबी L बरोबर 5 सेंटीमीटर आणि ब्रेडथ म्हणजे रुंदी B बरोबर 3.5 सेंटीमीटर. ओके जर तुम्हाला पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला माहित असेल सूत्र माहित असेल तर मग गणित सोडवायला काय हरकत नाही. सांगा बरं मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे. इट इज 2 into ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड म्हणजे 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आणि आपल्याला दोन्ही या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या दिलेल्या आहेत बरं 2 गुणिले ओके लांबी किती दिली आपल्याकडे 5 अधिक रुंदी किती दिली आपल्याला 3.5. करा बरं मग काय होईल मग याचा अर्थ 2 गुणिले 5 अधिक 3.5 म्हणजे 8.5 आणि दोघांचा जर आपण गुणाकार केला 2 गुणिले 8.5 तर आपल्याला भेटणार आहेत 17. ओके 17 सेंटीमीटर. सो दिस इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. नाव एरिया ऑफ रेक्टँगल आयताचं क्षेत्रफळ, कारण आपल्याला आयताच्या परिमितीचं आयताच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर काढायचंय. मग एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे. सो सिंपल इट इज लेंथ इंटू ब्रेड लांबी गुणिले रुंदी हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग लांबी आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सांगा लांबी किती आपल्याकडे इट इज 5 सेंटीमीटर अँड 3.5 एज द ब्रेथ. करा बरं गुणाकार दोघांचा किती होता बघा बरं. दोघांचा गुणाकार 5 5 25 ला 5 5 5 जा 25 देन 5 3 जा 15 15 आणि ते कॅरी फॉरवर्ड 2 असणार किती झाले 17. सो 17.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आला का लक्षामध्ये. सेंटीमीटरचा वर्ग 17.5 एरिया आला तुमचा रेक्टँगलचा आणि फक्त 17 काय आला तुमचा पेरिमीटर म्हणजेच परिमिती आलं. आता रेशो त्याचा काढायचा आहे. रेशो म्हणजे काय तर परिमिती भागिले एरिया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल डिवायडेड बाय एरिया ऑफ रेक्टँगल दिस इज द रेशिओ फॉर्मॅट. दोघांचा रेशो आपल्याला अशा पद्धतीने मांडायचा आहे. मग मांडा. पेरिमीटर किती आले आपल्याकडं इट इज 17 डिवायडेड बाय 17.5. ओके आता ह्या भाग जाणाऱ्या जर संख्या असतील तर भागाकार करून त्याचा रेशो काढायचा असतो. आले का लक्षामध्ये. जसं आपण इथं भागाकार करून शेवटचा रेशो लिहिला संक्षिप्त रूपामध्ये रिड्युस्ड फॉर्ममध्ये. मग इथं सुद्धा तेच करावं लागणार आहे. 17 खाली पॉइंट आहे मग इथं काय होईल रे 1 0 वाढला खाली तुमच्याकडे आलं 175. आता कसं आलं कळलं का. डेसिमल घालवण्यासाठी वरती मी कशाने गुणलं मल्टिप्लाय केलं 10 नी मल्टिप्लाय केलं. आय हॅव मल्टिप्लायड बाय 10 विथ दिस 7 अँड multiplied by 10 this 7.5 as well. So we will get 175 and 170. आता याला जर 5 ने तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल बघा. 5 ने जर याला डिवाइड केलं तर किती भेटेल बरं 5 3 15 है ना. खाली राहिले किती 2 5 चौक 20 म्हणजेच किती 34 डिवायडेड बाय इथे किती परत एकदा 5 3 15 आणि 5 5 25. ओके सो द लास्ट फॉर्मॅट मधला आन्सर आहे तुमचं रेशो मधलं 34:35. ओके दिस इज द
final ratio of this example. Okay, I hope you understood the question number 2. Now let's move toward the question number 3. Third question from the practice set number 4.2. Compare the following pairs of ratio. खालील गुणोत्तरांचा लहान मोठेपणा ठरवा, म्हणजे तुलना करा. ओके, तुलना करण्यासाठी आपण in the beginning of the video we have learned this A upon B and C upon D. जर दोन रेशो असते तर त्यांचा त्याची कंपॅरिझन कशी करायची, तुलना कशी करायची आपण पाहिलं होतं. कसं करतो आपण, ए आणि डी चा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, त्यानंतर बी आणि सी चा जो गुणाकार आहे तो करायचा आणि त्यांच्यामध्ये कोण मोठं किंवा लहान आहे, ओके, विच इज ग्रेटर विच इज स्मॉलर, ते ठरल्यानंतर तुमचा रेशिओ सुद्धा कोणता लहान आणि मोठा आहे तो ठरणार आहे. ओके, युजिंग धिस सेम प्रॉपर्टी वी आर गोइंग टू सॉल्व द फर्स्ट एक्झाम्पल, √5/3 and 3/7. ओके, सो अकॉर्डिंग टू धिस रूल काय केलं पाहिजे आपल्याला, या दोघांचा गुणाकार केला पाहिजे की नाही. म्हणून काय करणार आपण इकडं √5 × √7 अँड इकडे काय करावं लागेल 3 × 3 यांचा गुणाकार करावा लागेल. ओके, √5 × √7. ओके, सेम कॅटेगरीचे असल्यामुळं सर्डच्या नियमानुसार, ओके, सेकंड चॅप्टर सर्ड मध्ये आपण शिकलेलो आहोत. जर दोघंही सेम कॅटेगरीचे असतील आपण काय करतो 5 आणि 7 चा गुणाकार होऊ शकतो. 7×5 अंडर द सेम साइन अँड इकडे किती आलं 9 आलं, 3 3 जा 9. ओके, परंतु आता तुलना करताना हे सर्ड मध्ये किंवा रूट मध्ये आणि हे नुसतंच मोकळं आहे, ह्यांची तुलना कशी करायची मग. ऑब्विसली असं आपण म्हणू शकतो की हे लहान आहे हे मोठा आहे, पण सेम कॅटेगरीमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जर ह्याच्या डोक्यावर टोपी आहे, इफ इट इज इन द रूट साइन देन वी कॅन राईट दिस 9 इन द रूट साइन. बट हाऊ, कसं लिहायचं ते, बिकॉज 9 इज द स्क्वेअर रूट ऑफ 81, बरोबर ना. So 9 is the square root of 81. So we can write this 9 in this form. Okay. So √81 means 9. बरोबर की नाही, म्हणजे 81 चा वर्गमूळ 9 आहे. म्हणून आपण काय केलं, थोडंसं पाठीमागं आलो, 9 लिहायच्या ऐवजी वर्गामध्ये 81 लिहिलं, कारण वर्गामध्ये 81 लिहिल्यानंतर तुम्हाला 9 उत्तर मिळणार आहे. आणि मग इथं लिहा 35. नाव 35 बाहेर काढा आणि 81 बाहेर काढा, सांगा कोण मोठा आहे. आता ऑब्विसली 81 इज ग्रेटर दॅन 35. मग इथं काय येणार, कोणतं साइन येणार दोघांच्या मध्ये, सो दिस नॅरो एंड विल बी नॅरो एंड इज टुवर्ड्स द 35 अँड दिस ओपन एंड इज टुवर्ड्स द 81. बरोबर की नाही, उघडलेलं तोंड कोणाकडे आलं 81 कडे, 81 मोठा आहे. मग कोणता गुणाकार मोठा आला, राईट हँड साइडचा. मग राईट हँड साइडचा जर गुणाकार मोठा आला असेल तर आपला जो रेशिओ आहे √5/3 इज ऑल्सो smaller than 3/√7. ओके, म्हणजे उजवीकडचा जो रेशिओ आहे तो डावीकडच्या रेशिओपेक्षा कसा झाला, मोठा झाला. आलंय का तुमच्या लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल, इन सेकंड एक्झाम्पल अशाच पद्धतीचं गणित आहे ते सुद्धा. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय बरं, परत तेच करायचंय, ह्याचा ह्याचा गुणाकार करायचंय. पण याचा ह्याचा गुणाकार करताना याला आपण कसं, हे जसं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे तसं याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येतं का ते चेक करा, आलं लक्षामध्ये. आणि त्यानंतर आपण ते बघूया. मग याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येतं कसं, तर 63/125 असं आहे. ओके, आता 63चं जर आपण डिव्हिजन केलं किंवा फोड केली, आलं लक्षामध्ये, तर कसं काय करता येईल. फोड करताना आपण काय करायचो, सर्ड मध्ये अशा संख्यांनी त्यांना भागलं पाहिजे की जो कशाच तरी वर्ग आहे, बरोबर ना, स्क्वेअर आहे. सो 9 7 63, 9 × 7. आता 9 × 7 मध्ये 9 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे त्याला आपल्याला बाहेर काढता येईल, अशीच त्याची फोड केली पाहिजे किंवा डिव्हिजन केलं पाहिजे. ओके, सिमिलरली इथं कसं असेल 25 × 5. So this 25 is the square of 5. So when we bring it out, it will come out in the form of 5. So we'll get simplest form. मग कसा simplest form झाला बरं. So this 9 चं square root किती असेल, so 3. So this 9 will come out in the form of 3 and this 7 will be remain as it is. Okay, so this is called as the simplest form of the surd. Surdच्या धड्यामध्ये आपण शिकलेलो आहोत सेकंड चॅप्टर मध्ये. इथं किती 25 म्हणजे किती बाहेर येईल रे, 5 अँड दिस 5 विल बी रिमेन ॲज इट इज, कारण त्याला बाहेर काढता येत नाही. आता हे झाल्यानंतर आता कंपॅरिझन करूया. मग कंपॅरिझन करताना
परत एकदा आता 3 इंटू रूट 5, त्यानंतर 5 इंटू रूट 7 अँड इकडे किती आहे 3 इंटू रूट 7, 5 इंटू रूट 5. आता करा गुणाकार त्यांचा, ह्या दोघांचा गुणाकार करा. सो 3 इंटू 5, हे रूटचं चिन्ह काय लिहि, गुणाकाराचं चिन्ह नव्हतं इथं, रूट 5 इंटू 5 इंटू रूट 5, हे झालं इकडचं. उजवीकडे काय येईल बरं, 3 इंटू 7 रूट 7 इंटू 5 इंटू रूट 7. करा गुणाकार. गुणाकार करताना सर्डच्या नियमानुसार, करणीच्या नियमानुसार बाहेरच्या संख्येचा गुणाकार बाहेर आणि आतल्या संख्येचा गुणाकार आतमध्ये. 3 इंटू 5 किती रे, इट इज 15 आणि इंटू सर्ड 5 इंटू सर्ड 5 किंवा रूट 5 इंटू रूट 5 किती असतं, ओनली 5. हे तुम्हाला माहीत असावं. सेकंड चॅप्टर बघा तुम्ही, तुम्हाला कळेल. अगेन इथं किती येईल रे, इथं पण किती 15 आणि 7 रूट 7 इंटू रूट 7 ओनली 7. नाव कम्पेअर. 15 पाची किती रे, 75. ओके, इट इज 75. इकडे किती 15 7 5 वर्ष, 15 7 105, 75 आणि 105 आलं. कोण मोठा आणि कोण लहान सांगा बरं मला. 75 स्मॉलर दॅन 105. सो दिस नॅरो एंड विल टुवर्ड्स द 75 अँड दिस ओपन एंड इज टुवर्ड्स द 105. याचा अर्थ तुमचा रेशो कोणता मोठा झाला, इथं लिहा तुम्ही आता. किती 3 इंटू 5 अपॉन 5 इंटू 5 इंटू रूट 7 इज स्मॉलर दॅन रूट 63 अपॉन रूट 125. ओके, दॅट्स इट फॉर द सेकंड एक्झाम्पल. आले का तुमच्या लक्षामध्ये. नाव थर्ड एक्झाम्पल. 5 अपॉन 18 अँड 17 अपॉन 121. याला पण सेम पद्धतीनं करायचंय, तीच पद्धत आहे, वेगळं काही नाहीये. म्हणजे कसं करणार आता, इथं तर सोपंच आहे. मग 5 गुणिले 121 आणि 17 गुणिले 18, 7 इंटू 18. फक्त प्रॉडक्ट लिहा तुमचा. इथे किती येतं बघा बरं, 5 1 जा 5, 5 1 5. ओके, त्यानंतर 5 2 10 0, 4 1, 5 1 5 आणि 1 6, 605 आलं. ह्याचं किती येतं बघा बरं, 17 8 36 असेल. 17 8 जा 136, म्हणजे 6 आलं. हा 4 आला किती 13, त्यानंतर 17 1 17, 17 आणि 13 किती रे 30, 306 आलं. 306. आता मला सांगा कोण मोठा आणि कोण लहान ते सांगा. 605 जरा मला असं वाटतंय मोठा आहे, जरा काय वाटतंय आहेच मोठं ते. सो फर्स्ट प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन द सेकंड प्रोडक्ट. पहिला गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आहे. याचाच अर्थ तुमचा पहिला रेशो म्हणजे 5/18 हा सुद्धा दुसरा रेशो 17/125 पेक्षा मोठाच असणार आहे. दॅट्स इट फॉर द थर्ड एक्झाम्पल. या 3 गणितावरून तुम्हाला कंपॅरिझन कसं करायचं ते लक्षात आलं असेल. नाव द रिमेनिंग 2 एक्झाम्पल्स. फोर्थ एक्झाम्पल, रूट 80 अपॉन रूट 48 अँड रूट 45 अपॉन रूट 27. याच्या आधी जे गणित सोडवलं होतं त्याच्याप्रमाणे ह्याला सुद्धा सोडवायचं आहे. हे जे रूटमध्ये दिलेले ज्या संख्या आहेत त्यांना थोडंसं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करून बघूया आणि मग कम्पेअर करूया गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, ओके. मग इथं आपल्याकडे काय आहे, रूट 80. आता रूट 80ची जी फोड आहे, डिव्हिजन आहे, ती कशा प्रकारे करू शकतो आणि याची कशा प्रकारे करू शकतो ते करून घेऊया आपण. काय होईल रे मग इथं 80. आता फोड करताना आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं की अशा संख्येने भाग द्यायचा जो कोणाचा तरी स्क्वेअर आहे, म्हणजे 1685. ओके, 16 इंटू 5, 16 इज द स्क्वेअर ऑफ 4. त्याच्यामुळं 4ला आपल्याला बाहेर काढता येईल, 16ला आपल्याला बाहेर काढता येईल 4च्या फॉर्ममध्ये. त्यानंतर खाली परत एकदा 16 × 48, पुन्हा एकदा 48ची डिव्हिजन कशी झाली 16 इंटू 3. आता पलीकडे पण तसंच काय होतंय का बघा बरं, 9 5 45, 9 इंटू 5. सो 9 5 जा 45 डिवायडेड बाय 9 3 जा 27. ही झाली त्याची सिम्प्लिफिकेशनमध्ये डिव्हिजन. आता फक्त त्याच्यातनं 9 9 16 16 विच आर द स्क्वेअर ऑफ सम नंबर्स, दे विल कम आउट फ्रॉम द रूट साईन. आणि मग काय होईल रे इकडं रूट साईनमधनं बाहेर येणार म्हणजे काय येणार तर दिस 16 विल बी कम आउट इन द फॉर्म ऑफ 4 अँड दिस 5 विल बी रिमेन इनसाइड द साइन. Again 4 will be outside the sign and 3 will be inside the sign.
सिमिलरली इथं काय असेल रे, 3 बाहेर आलं, कारण 9चं वर्गमूळ किती आहे 3 आणि आतमध्ये राहिलं 5. खाली सुद्धा 3 बाहेर आलं, दुसरं 3 जे आहे ते तिथंच राहिलं. आता काय करायचं बघा, इथं वरती 4 आहे, खाली 4 आहे. सो दिस 4 विल गेट कॅन्सल. इथं सुद्धा 3 विल गेट कॅन्सल. आलं का तुमच्या लक्षामध्ये? काय राहिलं फक्त तुमच्याकडं √5/√3 आणि इथं सुद्धा काय राहिलं √5/√3. इथं जरा नीट निरीक्षण करून बघा तुम्हाला. This ratio and this ratio is now equal. There is no need to multiply. Okay, because these two ratios are equal. बघितल्यावरच कळतं. त्याच्यामुळं तुम्हाला काय लिहावं लागेल इथे की therefore इथं फक्त बरोबरचं चिन्ह टाका आणि तुमचा विषय संपला. √80 divided by √48 is equal to √45 divided by √27. That's it for the 4th example because these two ratios are equal. Now the 5th one, पाचव्या गणिताकडे जाऊया, which is the last example from question number 3. So in this example सिंपल आहे, फक्त काय डेसिमल मध्ये असल्यामुळे तुम्हाला अवघड असल्यासारखं वाटत असेल, पण फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. नाव 9.2 into 7.1 अँड इकडं 5.1 into 3.4. ओके, हे फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. कच्चं करून बघूया, काय प्रॉब्लेम आहे का? नाहीये. थोडंसं कच्चं करूया, मग तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीचं आहे. मी इथं करून बघूया थोडंसं कच्चं. किती आपल्याकडे इथं बघा बरं, तर 9.2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 7.1 ने. आपल्या रेग्युलर पद्धतीनं करूया, साध्या पद्धतीनं. जर आपल्याला 71चा आणि 92चा पाडा माहीत नसेल तर मग एकने जर ह्याला मल्टिप्लाय केलं किती येईल रे 2. इथं किती येईल 9. इथं खाली असं करतो 7 2 14ला 4, 4ला 1, 7 9 63, 7 9 63, 63 आणि 1 64. इथं मांडावं लागेल मला, बरोबर की नाही? मग 2 असेच, 9 4 13ला 3 असेच, 4ला 1 5 आणि त्यानंतर इथं किती 6 असेच. आता 2 डेसिमल आहेत त्याच्यामुळे गुणाकाराचे 2 डेसिमल 65.32. हे झालं याचा आन्सर. किती 65.32. आले तुमच्या लक्षामध्ये? हे काय करतो इथं किडा, इकडे जा. हां, त्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन. आता याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा सिंपल आहे, याला रब करूया आणि त्याचं करूया. ओके, मग तुम्हाला आन्सर कळेलच. किती याच्याकडं 5.1 आणि 3.4 आहे. मल्टिप्लाय करा, 34चा पाडा येत नाही, डेसिमल तसंच राहू द्या. 4 1 4, त्यानंतर 4 5 20 आलं. ओके, डेसिमलच्या खाली डेसिमल दिला काय हरकत नाही. त्यानंतर बरं ह्याच्या खाली आपण असं करतो 3 1 3, 3 5 15. ओके, सो 4 विल बी रिमेन ॲज इट इज, 3 विल बी रिमेन ॲज इट इज, 5 + 2 it is 7 and this one will be remain as it is. 2 decimal points, so 1 2 put decimal right here, 17.34. so this is 17.34 is the answer. Now in these two product, which product is greater than which product? दोघांपैकी कोणता प्रोडक्ट मोठा आहे असं तुम्हाला वाटतंय? इथंच लगेच आपण डिसाइड करून टाकूया. The 60.32 is greater than 17.34. That's why 9.2 upon 5.1 is also greater than 3.4 upon 7.1. That's it for the 5th example. आले तुमच्या लक्षामध्ये? So this is what the question number 3 from practice number 4.3. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 पर्यंतच घेणार आहोत, म्हणजे आपलं हे 4.2चं लेक्चर नंबर 1 असणार आहे. In the next video we are going to solve question number 4 only. Okay, so this will be a lecture number 2. Till then, Jai Hind, Jai Maharashtra.